नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। इथे पंकज आता देविकाशी फोनवरती बोलत असतानाच त्याला समोरच आता रस्त्याने मीरा धावत असताना दिसू लागते। मीरा आता केळीचे खांब खांद्यावरती घेऊन आणि हातात पिशवी घेऊन जोरजोरात धावत असते, कारण तिला ऑर्डर देण्यासाठी लवकर पोचायचं असतं। आता मात्र पंकज लगेच देविकाला म्हणू लागतो, चल चल डार्लिंग, मी फोन ठेवतो, बॉस आलेत, मला खूप महत्त्वाचं काम आहे असे म्हणून पंकज आता देविकाचा फोन बंद करतो आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये इथे मीराची शूटिंग काढू लागतो, कारण मीरा खूपच जोरजोरात धावत ते खांब घेऊन निघालेली असते। आता पंकजला खूपच हसू आलेलं असतं। त्याच वेळेस इथे आता संध्याकाळी मीरा घरी आलेली असते, तेव्हा लगेच आता तिला राजू मेकॅनिकचा फोन येतो। तेव्हा मेकॅनिक म्हणू लागतो, वहिनी तुमची गाडी ठीक झाली बरं का, आता थोडंसं काम राहिले, तेवढंच झालं की तुमची गाडी रुळावर गेली, मग तुमच्या प्रेमाची गाडी रुळावरती धावणार। तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणू लागते, भाऊ तुम्ही काय बोलताय, अहो गाडी कुठे रुळावरती धावते का, रुळावर तर रेल्वे धावत असते ना। तेव्हा लगेच आता राजू म्हणू लागतो, नाही वहिनी, प्रेमाच्या गाडीला रस्ता काय रेल्वे काय, फक्त धावायचं असतं आणि ते काम मी करणार, तुमचं प्रेम मी रस्त्यावरती आणणार आणि मग बघा कसं धावतंय ते प्रेम। आता मात्र मीराई खूप खुश झालेली असते। त्यानंतर इथे आता पंकजही घरी आलेला असतो। तेव्हा लगेच आता पंकज देविका आणि निरूपाला म्हणू लागतो, पटकन या इकडे, तुम्हाला एक काहीतरी दाखवायचंय। तेव्हा देविका आणि निरूपा म्हणू लागतात, काय झालं पंकज, काय दाखवायचंय। त्याच वेळेस पंकज आपल्या मोबाईलमधील तो व्हिडिओ म्हणजे मीरा कशी धावत होती ते केळीचे खांब खांद्यावरती घेऊन हे सगळं काही आता निरूपा आणि देविकाला दाखवतो। आता दोघेही खूप हसू लागतात। तेव्हा देविका म्हणू लागते, काय फनी ना, कसली धावते ही रस्त्याने आणि अशी पायी का निघाली होती ही। तेव्हा निरूपा म्हणू लागते, खरंच ही पनोती त्या डबल पनोतीपेक्षाही हा डेंजर दिसते, केवढी धावते, हिला काही रिक्षा वगैरे मिळाली नाही का, कसली खांब घेऊन धावते, काय मस्त मजा आली ना। त्याच वेळेस आता हॉलमध्ये मीरा आलेली असते। तेव्हा लगेच आता पंकज मुद्दामहून मीरासमोर निरूपा आणि देविकाला म्हणू लागतो, अगं मम्मा तुला माहिती आहे, आज आपल्या गावामध्ये म्हणजे इथे सांगलीत ना शर्यत लागली होती म्हणे, पण भाग घेण्यास बाकीचं कोणी नव्हता, एकच बाई होती आणि तीच फक्त धावत होती। तेव्हा लगेच आता निरूपा मुद्दामून मीराला म्हणू लागते, हो हो हो, भारी धावत होती या, केळीचे खांब खांद्यावर, हातात पिशवी, मस्त मस्त शर्यत होती पंकज, काय बघायला मज्जा येते असे म्हणून आता तिघेही हसू लागतात। तेव्हा लगेच आता मीरा त्यांना म्हणू लागते, मी माझं काम करत होते, मला रिक्षा मिळाली नव्हती आणि एक मिळाली होती, त्यातली त्यात ती बिघडली होती, मला वेळेत ऑर्डर पोहोचवायची होती म्हणून मी ते केळीचे खांब घेऊन धावत होते। तेव्हा आता तिघेही हसत असतात। त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात। तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, काय झालं निरूपा, दात काढायला काय झाले तुम्हा सर्वांना, का हसताय तुम्ही। त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, थांबा थांबा, तुमच्या सुनेचे प्रताप मी तुम्हाला पण दाखवते असे म्हणून आता तो व्हिडिओ इथे निरूपा आता सुधाकर भाऊंना दाखवते। आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच वाईट वाटतं, कारण त्या व्हिडिओमध्ये मीरा खरंच केळीचे खांब खांद्यावरती घेऊन जोरजोरात धावत असते। तेव्हा लगेच आता निरूपाला तो मोबाईल देऊन सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात, मीरा तू थकली असशील ना, आराम करून घे, तुला पाणी हवंय का। तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नकोय बाबा। त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता मीराला बाजूला घेऊन जातात आणि म्हणू लागतात, मीरा हे समज काय चालू आहे, अगं तू काम करायली हे मला माहिती, पण एक विचारू मीरा, एवढी धावपळ कशासाठी मीरा। तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हे बघा बाबा, मी हे समज कशासाठी करते हे मी नाही सांगू शकत, माझं एक सपान पूर्ण होणार आहे, पण मी ते सपान नाही सांगू शकत बाबा, कारण ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे। तेव्हा सुधाकर भाऊ खुश होतात आणि म्हणू लागतात, वा मीरा, खरंच तुझ्याकडनं मला हीच अपेक्षा होती, लवकरात लवकर तुझं सपान पूर्ण होऊ दे असे आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात। त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि मीरा आतमध्ये जाताच आता पंकज, निरूपा आणि देविका तिघेही हसत असतात। तेव्हा देविका म्हणू लागते, पाय काय फनी होतं ना, कशी धावत होती ती। तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो, देविका तुला सांगू, मी रस्त्याच्या कठड्यावरती बसलो होतो आणि तेव्हाच मला हे चित्र दिसलं आणि मी लगेच व्हिडिओ काढून घेतला। आता मात्र देविका लगेच पंकजला म्हणू लागते, काय तू तर ऑफिसमध्ये होता ना आणि रस्त्याच्या कठड्यावरती बसू काय करत होता तू। तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो, कसं आहे ना डार्लिंग, ते आम्हाला मध्ये मध्ये बाहेर जावं लागतं ना कामासाठी, म्हणून थोड्या वेळ ती बसलो होतो तेव्हा मला ती दिसली। तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हो हो। त्याच वेळेस आता लगेच देविका आतमध्ये निघून जाते। तेव्हा पंकजला आता लगेच निरूपा चापट मारते आणि म्हणू लागते, एक दिवस ना तू पकडला जाणार आहे, मग कळेल तुला काय होणार आहे, लवकरात लवकर नोकरी शोध ना। तेव्हा पंकज म्हणू लागतो, मम्मा मी नोकरी शोधतोय ग, पण या पनोती आणि डबल पनोतीचं काय चालू आहे बघ ना, अगं दोघांनी पैसे कमवून बंगला बांधायचंच ठरवलेलं दिसतंय। तेव्हा निरूपा म्हणू लागते, तू काळजी करू नको, उद्या त्या फुलवालीची ऑर्डर पूर्ण
पूर्ण होणारच नाही याची काळजी मी घेते असे म्हणून आता इथे निरूपाने प्लॅन केलेला असतो. तर इकडे आता मीरा रूमचा दरवाजा बंद करून रूममध्ये तिने जे सत्यासाठी गल्ला केलेला असतो म्हणजे गुल्लक नवऱ्यासाठीचं ते गुल्लक आता मीराने खोललेलं असतं. आता मात्र तिच्याकडे खूप सारे पैसे जमा झालेले असतात. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते उद्या सकाळची ऑर्डर पोच केली की गाडी एवढे पैसे होत आहेत म्हणजे कसं गाडी ठीक होईल आणि पैशाचंही काम होऊन जाईल. तेवढ्यात आता दरवाजात सत्य आलेला असतो. सत्य आता रूमचा दरवाजा वाजू लागतो. त्याच वेळेस आता मीरा पटकन ते गुल्लक लपवते आणि दरवाजा उघडते. तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू एवढा उशीर दरवाजा उघडायला. तेव्हा मीरा म्हणू लागते ते मी आवरत होते ना. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बरं चल धूमकेतू मला सकाळी लवकरात लवकर भाडं आहे त्यामुळे लवकर निघावं लागेल मी झोपतो तूही घे झोपू. तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो मला ना सकाळी सकाळी ऑर्डर द्यायची त्यामुळे मला रात्री काम करावंच लागेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे धूमकेतू पण थोडासा आराम कर बरं का. आता मात्र हे सगळं बोलणं निरूपाने ऐकलेलं असतं. तेव्हा निरूपा म्हणू लागते फुलवाली आता तुझी ऑर्डर कशी होते पूर्ण सकाळी ते मी बघतेच. आता मीराने ते समदे हार बनवून ठेवलेले असतात. आता सकाळी सकाळी उठल्यानंतर निरूपा मुद्दामून आता ते मीराचे समदे हार घेते आणि आपल्या घराला लावून देते. सत्य आता घरातनं निघालेला असतो. आता मीराने हे सगळं काही बघितलेलं असतं पण दरवाजाला लावलेलं तोरण कसं काढावं याचा तिला प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेस आता मीराला त्या ऑर्डरवाल्याचा फोन आलेला असतो तुम्हाला लवकरात लवकर पोचायचे अर्ध्या तासात. तेवढ्यात आता लगेच मीरा पिशवी घेते. त्या पिशवीत एकच हार शिल्लक राहिलेला असतो. त्याच वेळेस आता मीरा घरातनं निघालेली असतानाच निरूपा म्हणू लागते हो हो जा मीरा तू बाकीचं काम मी करेला तुझं तुझं काम करून घे. तेव्हा मीरा निरूपाला म्हणू लागते सासूबाई का वागला तुम्ही असं मी एवढी रात्रभर जागून ऑर्डर पूर्ण केली होती का हे सगळे तोरणं तुम्ही घराला लावलेत. तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे बापरे तुझी होती कधी मला काय माहिती मला वाटलं घराला लावावं म्हणून मी लावलं. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण जर लावायचंच होतं तर मला सांगायचं ना मी एक्स्ट्रा फुलं आणली असते आणि आणखीन हार बनवले असते. मला ही ऑर्डर वेळेत पोचवायची होती मला अर्धाच तास बाकी राहिला. तेव्हा लगेच रवी हे सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणू लागतो आई का वागतेस तू वहिनीशी असं अगं का त्रास देते थांब वहिनी मी तो हार काढतो आणि तुला देतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही भाऊजी थांबा दरवाजाला लावलेलं तोरण कधीही काढू नये ते अपशकुनी असतं त्यामुळे ना मी काहीतरी करते. तेव्हा रवी म्हणू लागतो पण वहिनी काय करणार आहे तू अगं तुला आत्ताच फोन आलता ना अर्ध्या तासात ऑर्डर द्यायची ना मग कसं होणार आता. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते आता तर ऑर्डर होऊच शकत नाही फुलवाली आता काय करशील तू. तेव्हा मीरा म्हणू लागते काहीतरी करते भाऊजी मी निघते. तेव्हा रवी म्हणू लागतो थांब वहिनी मी सोडतो तुला. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते नाही भाऊजी रिक्षेने जाते रिक्षेत बसल्या बसल्या मी हार बनवते. आता मीरा इथे रिक्षेने निघालेली असते आणि रिक्षा चालवत असतानाच आता पाठीमागे बसून इथे मीरा मस्त फुलांचे हार बनवते. मीराने आता वेळेत ऑर्डर पोहोचवलेली असते. तर इथे मीराने ऑर्डर वेळेत दिल्यामुळे तिला आता खूप सारे पैसेही मिळालेले असतात. आता सत्याची गाडी रिपेअर करण्यासाठीचे पैसे पूर्ण झालेले असतात. तर आता इकडे सत्या मात्र आपल्या सासूच्या घरी आलेले असतो. सत्याने आता पॉकेटमध्ये पैसे आणलेले असतात. तेव्हा तो आपल्या सासूच्या हातात देतो. त्याच वेळेस त्याची सासू म्हणू लागते जावई बापू हे समजा काय. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो सासू तुम्हाला तुझा लेक मानते ना मग का माझ्याशी खोटं बोलते का लपवते माझ्याशी. तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते काय लपवलं मी जावई बापू मी काय बी लपवलं नाही. त्याच वेळेस मधू म्हणू लागते सत्या दादा खरं तर तुम्हाला तुझी बहीण मानतो पण तू पण माझ्यापासून लपवतो बरं का. तेव्हा सत्य म्हणू लागतो मी काय बी लपवत नाही बारीक मी कुठे काय लपवलं हे घ्या हे तुम्हाला काम येईल माझ्याकडनं ठेवा असे म्हणून सत्या ते पॉकेट आपल्या सासूच्या हातात देतो. त्याच वेळेस आता लगेच मीराची आई सत्याच्या हातात एक पॉकेट देते आणि म्हणू लागते जावई बापू हे पण आमच्याकडनं फुलाची पाकळी. आता मात्र दोघांनी एकमेकांच्या हातात पॉकेट दिलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे मीराला राजू मेकॅनिकचा फोन आलेला असतो. मीरा आता धावतच आपल्या गाडीकडे निघालेली असते कारण आता सत्याची गाडी रिपेअर झालेली असते. त्याच वेळेस आता सत्या आणि त्याची सासू दोघेही पॉकेट उघडून बघतात तर त्यात पैसे असतात. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो सासू हे काय यात तर पैसे. तेव्हा मीराची आई म्हणू लागते हो यातही पैसे अहो जावई बापू पण तुम्हाला पैशाची नड आहे ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो काय नाही नाही सासू तुला कोणी सांगितलं मला नड आहे म्हणून नाही नाही मला नकोय पैसे. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो अगं सासू पण तुम्हाला पैशाची अडचण होती ना म्हणून धूमकेतू एवढे ऑर्डर घेते एवढी ताण घेते ना. तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते नाही सत्या दादा
मीराताई हे समजा आमच्यासाठी नाही करत, हे सगळं तुझ्यासाठी करते ना. आता मात्र दोघांनाही समजत नाही मीराचं नेमकं काय चालू आहे. तेव्हा सत्या मला लागतो, ठीक आहे सासू, हे पैसे राहू दे तुझ्याकडे, मी बघतो धूमकेतूचं नेमकं काय चालू आहे असे म्हणून सत्या तिथनं निघालेलं असतो. आता मीरा इकडे गॅरेजवरती गाडीकडे आलेले असते. तेव्हा लगेच राजू मला लागतो, वहिनी आता तुमच्या प्रेमाची गाडी रुळावर धावणार, चला चला आपण स्टार्ट करून बघूया. आता गाडी इथे चालू झालेली असते. आता राजू मेकॅनिक आणखीन एक माणूस ड्रायव्हर म्हणून आता त्या गाडीत बसलेला असतो. तेव्हा मीराई आता गाडीत बसते आणि तिघेही आता इकडे सत्याला सरप्राईज देण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे रस्त्याने सत्या चाललेला असतो. आता मात्र सत्याचं लक्ष काही गाडीकडे जात नाही, कारण सत्या समोरून आता सिग्नलवरती सत्याची गाडी थांबलेली असते. मीराचंही सत्याकडे लक्ष जात नाही, दोघेही एकमेकांकडे बघत नाही. त्याच वेळेस इकडे आता घरी पंकजने पार्सल मागवलेलं असतं. ते पार्सल आता घरी आलेलं असतं, पण त्याच वेळेस निरूपा आता घरातनं बाहेर गेलेली असते. आता मात्र पंकजला खूप मोठा प्रश्न पडतो, अरे बापरे, आता तर मम्मा घरात नाही आहे, पार्सलचे पैसे कोण देणार, आता मी काय करू. तेवढ्यात आता लगेच तो पार्सलवाला आवाज देताच आता देविका पटकन जाते आणि म्हणू लागते, कुणाचं पार्सल आहे. त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो, पंकज गायकवाड. तेव्हा लगेच देविका आता पंकजला आवाज देऊ लागते, पंकज तुझं पार्सल आलंय. तेव्हा पंकज आता मुद्दा म्हणू लागतो, अगं देवी डार्ली, मी इकडे बाथरूममध्ये ना, तू घे ना. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हो हो, पण पैसे कुठे ठेवलेत तुझे असे म्हणून ती रूममध्ये जाते. आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो, देविका तू दे पैसे, हवे तर मी तुला नंतर देतो. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, नाही नाही असं कसं पंकज, पार्सल तुझं आहे ना, मग पैसे पण तूच द्यायला पाहिजे, कुठे तुझं वॉलेट असे म्हणून आता पंकजचं पॉकेट बघते तर ते रिकामं असतं. त्याच वेळेस आता देविकाला मात्र राग येतो. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, ताई पटकन द्या, मला जायचंय. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, अरे पंकज तुझ्या पॉकेटमध्ये तर पैसेच नाहीये. तेव्हा लगेच आता पंकज बाथरूममधनं बाहेर येतो आणि म्हणू लागतो, नसू दे ना मग देविका, त्यात काय एवढं, अगं मी नंतर देतो की तुला, दे तू पार्सल घे आणि पैसे दे. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही पंकज असं चालणार नाही, तुझं पार्सल तुलाच घ्यावं लागेल. त्याच वेळेस आता इकडे रवी हॉलमध्ये आलेला असतो. आता मात्र लगेच रवी त्या माणसाजवळ येतो आणि म्हणू लागतो, कुणाचं पार्सल आहे. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, पंकज गायकवाड. त्याच वेळेस आता त्या पार्सलचे 800 रुपये झालेले असतात. तेव्हा लगेच रवी ते पैसे देतो आणि पार्सल घेऊन इकडे देविकाच्या रूममध्ये येतो आणि पंकजला म्हणू लागतो, पंकज दादा हे घे तुझं पार्सल, घेतलंय मी. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, अरे तू घेतलं का, पैसे दिले का. तेव्हा रवी म्हणू लागतो, हो 800 रुपये दिले ना. तेव्हा पंकज म्हणू लागतो, कशाला द्यायचे तू, अरे मी दिले असते ना, बरं जाऊ दे, नंतर कधीतरी घे माझ्याकडनं. आता मात्र देविका रागानेच पंकजकडे बघत असते. आता देविका तिथनं निघून जाते. तेव्हा पंकज रवीला म्हणू लागतो, या बायका पण ना कधीच नवऱ्यासाठी स्वतःचे पैसे वापरत नाही. आता आपली मम्माच बघ ना, कधीच बाबांना पैसे देत नाही. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, पण अशा ठिकाणी जर सत्यदादाचं पार्सल असतं ना, तर मीरा वहिनीने काहीही करून पैसे जमा करून दिलेच असते. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, ती मीरा, ती कुठून देणार आहे पैसे, ती काही नोकरी करते का, तसं माझी बायको जॉब करते बघ, तिचं पार्लर आहे. तेव्हा रवी म्हणू लागतो, पण मीरा वहिनी सत्यदादासाठी काय बी करू शकते असे म्हणून रवी आता तिथनं निघून जातो. त्याच वेळेस इकडे निरूपा आता पार्वतीला भेटण्यासाठी बाहेर आलेली असते. आता दोघेही इथे बाहेर गप्पा मारत असतात. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, काय ग पारू, हल्ली तू भेटत नाही, एवढी कशी आजारी पडली. तेव्हा लगेच पारू म्हणू लागते, अगं आधी कसं देविका घरी यायची, मसाज करून द्यायची, त्यामुळे मला बरं वाटायचं, पण आता देविका पण येत नाही, त्यामुळे ना खूप अंग दुखतंय ग माझं. तुझं आपलं बरं आहे बाई, देविका तुझी सून झाली, तुझी रोज मसाज करत असेल. तेव्हा लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते, कुठलं काय, कसलं काय. त्याच वेळेस पार्वती म्हणू लागते, काय बोलली. तेव्हा निरूपा म्हणू लागते, का कशाचं काय, देविका आणि पंकजचं खूप अवघड आहे, खरं तर मला टेन्शन आले, ती पनोती आणि डबल पनोती, अगं एवढा भारी संसार करायलेत, पैसे जमावलेत ते दोघं मिळून, आणि हे दोघं सारखे भांडत असतात. किती यांचं जमवायचा प्रयत्न केलं तरी नुसते भांडणं, आणि त्या दोघांची गाडी अशी प्रेमाने झपझप चालली. मला तर काय करावं ना काही सुचतच नाही. तेवढ्यात आता पार्वतीचं लक्ष रस्त्याकडे जातं, तर आता इथे सत्याची गाडी घेऊन मीरा चाललेली असते. त्याच वेळेस आता लगेच पारू म्हणू लागते, अगं नीरू ते बघ ती डबल पनोती, त्या पनोतीची गाडी घेऊन कुठे चालली. तेव्हा लगेच आता इथे निरूपाचं तोंड तर खूप मोठं झालेलं असतं. आता निरूपा बघतच बसते आणि मला लागतं, अगं हो, ही डबल पनोती या सत्याची गाडी घेऊन कुठे चालली, आणि ही गाडी तर बंद पडली होती ना, कशी काय चालू झाली. नाही, या डबल पनोतीचं काय चालू आणि कोण आहे तिच्याबरोबर, कुठे चालली असेल. आता मात्र निरूपाला तर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरं चल पारू, मी निघते, मला जावं लागेल असे म्हणून निरूपा आता इकडे घरी निघालेली असते. त्याच वेळेस इथे हॉलमध्ये सुधाकर भाऊ गरके मारत असतात. तेव्हा आता सत्या घरी आलेला असतो. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे
सत्यजित तू घरी आलास तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो बाप मला भूक लागली, मला जेवायचंय. धूमकेतू कुठे? असे म्हणून तो धूमकेतूला जोरजोरात आवाज देऊ लागतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे धूमकेतू कुठे गेली काय माहिती, सांगून नाही गेली, ती घरात नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, कुठे गेली असेल धूमकेतू? त्याच वेळेस आता निरुपा येते आणि म्हणू लागतो, तुझी बायको ना तुलाच फसवते रे, तुझा विश्वासघात करते. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, ए निरुपा, उगाच डोक्याचा काही भुगा करू नको. काय बोलते तू? धूमकेतू कामासाठीच बाहेर गेली असणारी. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, एवढा विश्वास आहे तुझा तुझ्या बायकोवरती? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो आहेच. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ निरुपा, उगाच काही भांडण उकरून काढू नको. तो जेवण्यासाठी आलाय ना, त्याला जेवू दे. चल सत्यजित जेवण करून घे. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हा काय जेवण करतो का? हा खदाड खदाड खडतोय. हा बसेल इकडे जेवण करत आणि तिकडे त्याची बायको याला फसवते. तेव्हा सत्या मला लागते, निरुपा उगाच धूमकेतूविषयी काय बी बोलायचं नाही, ते मी ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते, हो घे तू तुझ्या बायकोची बाजू, पण तुझ्या बायकोनेच तुला फसवलंय. वेडा आहे तू वेडा. अरे खरं तर ना तुझी गाडी घेऊन ती बायको तुझी पळाली. तेव्हा लगेच सत्या मला लागतो, काय बोलते ही निरुपा तू? उगाच काही बोलू नको. तेव्हा निरुपा मला लागते, आता मी तुझं सांगण्याचं काम केलंय बाबा, मग तुला विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे ते बघ. पण पुन्हा एकदा मी तुला सांगते, तुझ्या बायकोने तुझा विश्वासघात केलाय, तुला फसवलंय. यावेळेसही तुला काहीही सांगितलं नाही, तुझी गाडी घेऊन ती फूर झाली. मी लवकरात लवकर तुला कळवलंय, कारण गाडीही जाईल आणि बायकोही जाईल. नंतर पस्तावा करण्यापेक्षा सांगितलेलं बरं म्हणून सांगितलं. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा उगाच काही बोलू नको. तेव्हा निरुपा म्हणू लागते, जे खरंय तेच बोलायले मी. याची ती डबल पण होती, याला सोडून त्याची गाडी घेऊन पळून गेली बघा मग, आणि याला फसवून गेले, याला काही न सांगता फसवलंय. आता मात्र लगेच सत्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा लगेच आता सत्या घरातनं बाहेर निघालेला असतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्यजित कुठे चाललाय? थांब, तू नको जाऊ. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, मला बघावंच लागेल धूमकेतूचं काय चालू आहे. असे म्हणून सत्या घरातनं बाहेर पडलेला असतो. आता मात्र निरुपा खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेस इकडे आता सत्या गॅरेजवरती आलेला असतो. आता मात्र सत्या बघू लागतो तर त्याची गाडी कुठेही दिसत नाही. सत्याला मात्र खूप राग आलेला असतो. तो भडकतो आणि जोरजोरात आपल्या मित्राला आवाज देऊ लागतो. तेव्हा त्याचा मित्र तिथेच गॅरेजजवळ बसलेला असतो. त्याच वेळेस सत्या त्याच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो, माझी गाडी कुठे? कुठे माझी गाडी? पटकन सांग. तेव्हा लगेच त्याचा मित्र ततमम करू लागतो. त्याच वेळेस सत्य त्याला मारू लागतो आणि म्हणू लागतो, पटकन सांगा गाडी कुठे? तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो, सत्या दादा गाडी चोरीला गेली तुझी. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय गाडी चोरीला गेली? कधी कशी चोरीला गेली? काय झालं नेमकं? तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो, आत्ताच 15-20 मिनिटं झाले तेव्हाच चोरीला गेली. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, काय आत्ता अशी गाडी चोरीला गेली? उगाच काही बोलू नको, पटकन सांग माझी गाडी कुठे येते? तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो, खरं बोलायलोय सत्य दादा, मी खरंच तुझी गाडी चोरीला गेली. फक्त तुझीच नाही गेली, अरे 2-3 गाड्या चोरीला गेल्या. मी पोलीस कंप्लेंट केली, पोलीस लवकरात लवकर काहीतरी करील सत्य दादा, तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे पोलिसांचं काय घेऊन बसलाय तू? मला माझी डार्लिंग गाडी हवी. कुठे लवकरात लवकर सांगा, नाहीतर तुझं काही खरं नाही. लवकरात लवकर माझी गाडी मला हवी. आता मात्र इथे सत्या खूपच भडकलेला असतो. त्याच वेळेस त्याचा मित्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र सत्या काही कुणाचा ऐकेनासा झालेला असतो. आता त्याची डार्लिंग गाडी त्याला दिसत नाही, त्यामुळे त्याच्या डोक्यातला राग फारच चढलेला असतो. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्याला मीराचा फोन आलेला असतो. तेव्हा लगेच आता मीरा गडबडल्या सत्याला म्हणू लागते, तुम्ही कुठे आहात? लवकरात लवकर इकडे या ना दत्त मंदिराजवळ, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, लवकरात लवकर दुकानावर या. आता मात्र सत्या घाबरतो आणि काय झालं असेल या विचारातच तो धावतच आता धूमकेतूच्या आईच्या दुकानाकडे निघालेला असतो. आता मात्र इथे मीराने समधी काही तयारी करून ठेवलेली असते. सुंदर अशी सत्याची गाडी सजवलेली असते. त्याच वेळेस सत्य आलेला असतो. आता मात्र आपली गाडी अशी छान अशी सजवलेली बघून, तयार झालेली बघून सत्य खूप खुश होतो आणि पटकन येऊन आपल्या डार्लिंग गाडीला मिठी मारतो. तेव्हा लगेच आता धूमकेतू, मधू, तिची आई सर्वजण आलेले असतात. त्याच वेळेस आता सत्य लगेच आपल्या गाडीवरनं मायेने हात फिरवतो आणि म्हणू लागतो, माझी गाडी कशी रिपेअरिंग झाली? तेव्हा लगेच आता इथे धूमकेतू म्हणू लागते, तुमची बायको तुमच्यासाठी काय पण करू शकते. असे म्हणून आता लगेच सत्य आपल्या बायकोकडे म्हणजे मीराकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच सत्य आपल्या गाडीला हार घालतो आणि तिचं औक्षण करून तिची पूजा करतो. तेव्हा लगेच
मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते. त्याच वेळेस सत्यजित आता लगेच एक हार धूमकेतूच्या गळ्यात घालतो. आता सत्या लगेच धूमकेतूच्या गळ्यात हात घालून फोटो काढू लागतो. आता हे समद बघून मधू, मीराची आई सगळेजण खूप खुश झाले असतात. पण मात्र आता धूमकेतूने सत्यासाठी एवढं मोठं सपान त्याचं पूर्ण केलेलं हे निरूपाला कळतं. निरूपाचा कसा जळफळाट होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.